अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे। तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास। ब्राह्म समाजातील प्रार्थना पद्धती, ईश्वराचे ऐश्वर्य वर्णन। पूर्वजीवन दक्षिणेश्वरी राधाकांताच्या मंदिरात दागिन्यांची चोरी। श्री रामकृष्ण शिवनाथ वगैरेंना म्हणाले, काय हो, तुम्ही लोक परमेश्वराच्या ऐश्वर्याचंच एवढं वर्णन का बरं करीत असता? मी केशवसेनाला देखील हेच म्हणतो. एके दिवशी ते सगळे तिथं कालीवाडीत गेले होते. मी म्हटले, तुम्ही लेक्चर कसं काय देत असता? ऐकायचं आहे मला एकदा. लगेच गंगेच्या घाटावरील छपरी चौकात सभा भरवण्यात आली आणि केशव बोलू लागला. सुंदर बोलला. मी भावाविष्ट होऊन गेलो. सभा बरखास्त झाल्यानंतर मी केशवला म्हणालो, तुम्ही हे सारं इतकं घोळून घोळून काय म्हणून सांगत असता की हे देवा, तू ही काय सुंदर फुलं फुलवली आहेत. हे आकाश बनवलंस, तारका घडवल्यास, समुद्र केलास. हे सारं चराट काय म्हणून? जे स्वतः ऐश्वर्य लोलूप असतात तेच ईश्वराच्या ऐश्वर्याचं असलं मिठ्ठास वर्णन करायच्या मागे लागतात. त्यातच त्यांना मोठा आनंद वाटत असतो. राधाकांताच्या मूर्तीवरील दागिने चोरी गेले त्यावेळी सेजबाबू म्हणजे मथुरानाथ राधाकांताच्या मंदिरात जाऊन तावातावाने म्हणू लागला, छी देवा, आपले 4 दागिने राखायची कुवत तुमच्यात नाही ना. ते ऐकून सेजबाबूला मी म्हणालो, ही काय तुमची बुद्धी तरी? स्वतः भगवती लक्ष्मी ज्याची दासी अहर्निश पायांची सेवा करते त्याला काय ऐश्वर्याचा तोटा? हे दागिने मौल्यवान आहेत तुमच्या पक्षी. ईश्वराच्या दृष्टीने ती शुद्ध मातीची ढेकळं. छी छी, असलं क्षुद्र माणसासारखं हीनबुद्धीपणाचं बोलू नये तुम्ही. असं काय तुम्ही त्याला मोठं देऊ शकणार आहात की ज्यानं त्याच्या ऐश्वर्यात भरच पडणार आहे? म्हणूनच म्हणतो, ज्याच्या संगतीत आनंद होतो तोच लोकांना हवा असतो. त्याचं घरच कुठे, बगीचेच किती, दासदासी, धनसंपत्तीच किती, असल्या रिकाम्या चौकशांची गरजच काय? नरेंद्र डोळ्यांसमोर येताच मी सारं काही विसरून जातो. त्याचं घर कुठे आहे, त्याचे वडील काय करतात, त्याला किती भाऊ, या साऱ्या गोष्टी चुकून देखील कधी काळी विचारल्या नाहीत मी त्याला. ईश्वराच्या मधुर रसात डुबून जा. त्याची अनंत सृष्टी, अनंत ऐश्वर्य किती अन काय, असल्या उचापतींची काही गरज आहे का? इतके म्हणून त्याच आपल्या गंधर्वालाही लाजवणाऱ्या गोड गळ्याने ते गाऊ लागले. त्याचा भावार्थ असा, मना, त्या रूपसागरात, भगवंताच्या सौंदर्य सागरात तू डुबून जा. तू जर त्याचा तळ गाठू शकशील, अगदी ठाव घेऊ शकशील, तरच तुला प्रेमरत्न गवसेल. जा मना जा आणि आपल्या हृदयातच वृंदावनाचा शोध लाव. तिथे श्रीकृष्ण आपल्या प्रिय सहचरांसह नित्य लीला विलास करीत असलेला तुला आढळेल. मना, आपल्या हृदयाच्या देव्हाऱ्यात ज्ञानाचा नंदादीप उजळ आणि तो तिथे प्रशांतपणे सतत तेवत राहील असे कर. मना, अगदी अशक्य कोटीतील गोष्टीही शक्य करणारा, शुष्क जमिनीवरूनही तुझी नाव चालवणारा कोण आहे याचा विचार कर बरे. एक बंगाली भक्त कुबीर म्हणतो, ही सारी श्री गुरुची कृपा होय. त्याच्या श्रीपाद पद्मांवर ध्यान कर. आणि मग पुढे म्हणू लागले, तरी पण दर्शन लाभानंतर भक्ताला इच्छा होते भगवंताची लीला कशी काय बघावी एकदा. रावणाला मारल्यानंतर रामचंद्रांनी लंकेत प्रवेश केला. रावणाची आई निक्षा जख्ख म्हातारी भयानं पळायला लागली.
तेव्हा लक्ष्मण म्हणाला, रामा, हा काय चमत्कार सांग बघू. ही निकषा एवढी म्हातारी झालेली, पुत्रशोकही काही कमी नाही झाला तिला, तरी सुद्धा मरणाचं इतकं भय हिला की पळायला लागली. रामचंद्रांनी निकषेला अभय देऊन जवळ बोलवून तिच्या पळण्याचे कारण विचारताच ती म्हणाली, रामा, इतके दिवस वाचले म्हणून तर तुझी एवढी लीला बघायला मिळाली ना, म्हणूनच इच्छा आहे की आणखीही वाचावं, तुझ्या आणखी कितीतरी लीला पाहायला मिळतील. असे म्हणून श्री रामकृष्ण शिवनाथांना म्हणाले, तुम्हाला भेटण्याची इच्छा होत असते. शुद्धात्मे न भेटले, त्यांच्या गाठीभेटी न पडल्या तर कशाच्या भरवशावर दिवस कंठू मी. शुद्ध माणसं म्हणजे जन्मजन्मांतरीचे मित्र वाटतात अगदी. एका ब्राह्मभक्ताने प्रश्न केला, महाराज, आपण पुनर्जन्म मानता? जन्मांतर बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन. श्री रामकृष्ण म्हणाले, होय, पुनर्जन्म आहे म्हणतात. ईश्वराची कारागिरी क्षुद्रबुद्धीचे आपण कितपत आकळू शकणार. अनेक जण म्हणून गेले आहेत, त्यावर अविश्वास करवत नाही. भीष्मदेव देहत्याग करणार, शरशय्येवर निजून आहेत. भोवती 5 पांडव श्रीकृष्णासह उभे. त्यांना दिसलं की पितामहांच्या डोळ्यातून आसवं गळत आहेत. अर्जुन कृष्णाला म्हणाला, कृष्णा, काय हे आश्चर्य. पितामह साक्षात भीष्मदेव, सत्यवादी, जितेंद्रिय, ज्ञानी, अष्टवसूंपैकी एक वसू. ते देखील मरणसमयी मायामुग्ध होऊन अश्रू ढाळीत आहेत. श्रीकृष्णानं हे भीष्मदेवांना सांगताच ते म्हणाले, कृष्णा, तुला माहीत आहेच की मी त्यासाठी रडत नाही. माझ्या जेव्हा मनात येतं की स्वयं साक्षात भगवान ज्यांचा सारथी, त्या ह्या पांडवांच्या देखील दुःख दैन्याला सीमा नाही, तेव्हा या विचारानंच रडू कोसळतं की भगवंताचं कार्य काही देखील समजू शकलो नाही. भक्तांच्या संगतीत संकीर्तन आनंद. समाजगृहात आता संध्याकाळची उपासना सुरू झाली. रात्री 8:30चा सुमार. संध्याकाळनंतर 4-5 घटिकांनी चंद्रोदय झाल्याने ज्योत्स्ना समयी निशा जणू शुभ्र वस्त्र परिधान केल्याप्रमाणे शोभिवंत दिसू लागली. इकडे समाजगृहात संकीर्तन सुरू झाले. भगवान श्री रामकृष्ण ईश प्रेमात उन्मत्त होऊन नृत्य करीत आहेत. ब्राह्मभक्त वृंद टाळ मृदुंगांच्या तालावर त्यांना घेरून नाचताहेत. सर्वजण भावमत्त, जणू भगवंताला प्रत्यक्ष पाहत आहेत. हरिनामाच्या लहरी उत्तरोत्तर वरवर उठत आहेत. चारही बाजूंना ग्रामवासी हरिनाम श्रवण करीत आहेत नि मनातल्या मनात उद्यान स्वामी भक्त वेणी माधव यांना शतशः धन्यवाद देत आहेत. कीर्तनाअंती श्री रामकृष्णांनी भूमिष्ठ होऊन जगन्मातेला साष्टांग प्रणाम केला. प्रणाम करता करता म्हणत आहेत, भागवत भक्त भगवान ज्ञानांच्या चरणी प्रणाम, भक्तचरणी प्रणाम, साकारवादी भक्तांच्या निराकारवादी भक्तांच्या चरणी प्रणाम, प्राचीन ब्रह्मज्ञान्यांच्या चरणी प्रणाम, ब्राह्म समाजाच्या आधुनिक ब्रह्मवाद्यांच्या चरणी प्रणाम. वेणी माधवांनी नानाविध रुचकर खाद्यपदार्थ आणविले व समागत सर्व भक्तांना आनंदाने समर्पण केले. श्री रामकृष्ण व भक्तवृंद खाली बसून अतिप्रसन्न होऊन आनंदाने प्रसाद ग्रहण करीते झाले.
आपण आत्ता ऐकत होतात लेखक श्री महेंद्रनाथ गुप्त उर्फ श्री म लिखित श्री रामकृष्ण कथामृत या मूळ बंगाली स्मृती ग्रंथाचा स्वामी शिवतत्वानंद यांनी केलेला मराठी अनुवाद श्री रामकृष्ण वचनामृत. चित्रामृतच्या प्रस्तुत श्री रामकृष्ण वचनामृतचे वाचन केले आहे मोहिनीराज भावे यांनी.